विद्यार्थी मित्रांनो, मी बोलल्यानुसार उद्या जी आपली टेस्ट आहे झिरो टू हिरो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्वांना 3 कोर्सेस फ्री देणार आहे. हा व्हिडिओ फक्त मुलांच्या रिक्वायरमेंटसाठी बनवतोय, कारण मॅक्झिमम मुलांना कन्फ्युजन आहे की टेस्टचा सिलेबस काय, टेस्ट कशी द्यायची, टेस्टचा टाइम काय, नंबर ऑफ एमसीक्यूज किती असतील, निगेटिव्ह मार्किंग आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या टाइममध्ये आम्ही टेस्ट देऊ शकता, नंबर ऑफ अटेम्प्ट किती आहे, तो सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मॅक्झिमम मुलांना शेअर करा. ठीक आहे, तुम्ही इकडे स्क्रीनवर बघू शकता. सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी क्लिअर करतो. सगळ्यात पहिलं तर उद्या आपली टेस्ट आहे 15 ऑगस्टला, बरोबर आहे. टाईम असेल सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत, म्हणजे तुम्ही 10 ते 12च्या आतच टेस्ट देऊ शकता. याच्या व्यतिरिक्त कुठल्या पण टायमाला तुम्ही टेस्ट देऊ शकणार नाही आहेत. नंबर ऑफ अटेम्प्ट एकच असेल. सो पोरांनो, मी तर तुम्हाला इन्सिस्ट करेल की नेटवर्क चांगलं ठेवा. नेटवर्क कोणाचा फोन वगैरेमध्ये नाही यायला पाहिजे, तसं तर काही फरक नाही पडत, पण नाही यायला पाहिजे. नेटवर्क एकदम व्यवस्थित पाहिजे. टेस्ट अटेम्प्ट करायची असेल तुम्ही 2 अटेम्प्ट देऊ शकत नाहीत. पोरांनो, मी मागेल्या व्हिडिओत सांगितलं होतं की वेळ 90 मिनिट असेल, पण मी वेळ कमी केलेला आहे, कारण बेसिक टेस्ट आहे, सिलेबस एकदम सोपा आहे. वेळ कमी करण्याचं कारण हे आहे की मुलांनी चिटिंग नाही केली पाहिजे. रिझल्ट 17 तारखेला लावला जाईल आणि जेवढे काही रँकर्स असतील ते 18 तारखेला जाहीर केले जातील. मी तुम्हाला बोललो होतं एक कोर्स तुम्हाला तुमच्या हिशोबाने फ्री दिला जाईल. हे बाकीचे 2 कोर्सेस तुम्हाला माझ्या माध्यमातून फ्री मिळतील. सगळ्यात महत्त्वाची स्लाईड, 10वी-12वीचे मुलं ITI, पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंगचे स्टुडंट पेपर देऊ शकता. मार्क 100 असतील, नंबर ऑफ MCQ 100 असतील, एका क्वेश्चनला 4 ऑप्शन असतील, निगेटिव्ह मार्किंग नसेल, पेपरचा मोड ऑनलाईन असेल, वेळ 90 मिनिट नाही आहे तर 60 मिनिट आहे. सगळ्यात मेन सिलेबस बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटरचा सिलेबस आहे. AC-DC नेटवर्क, इलेक्ट्रिकल मेजरमेंट, ट्रान्सफॉर्मर, इंडक्शन मोटार, DC मोटार आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की टेस्ट ही 10 ते 12 मध्येच कंडक्ट होईल. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याच टायमाला तुम्हाला टेस्ट अटेम्प्ट करता येणार नाहीये. टेस्टचा ड्युरेशन चेंज करून 60 मिनिटाचा करण्यात आलेला. 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 MCQ अटेंड करायचे. तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल सर होतील का? होतात. मी स्वतः अटेम्प्ट केलेले आहेत पेपर, स्वतः मी पण सॉल्व्ह केलेलं, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ड्युरेशन कमी करण्याचं रिझन हेच आहे की मुलांनी चिटिंग नाही करायला पाहिजे. मुलांनी कुठल्याच प्रकारचं कुठलं दुसरं ॲप वापरून आन्सर मिळतील असं काही कुठं नाही केला पाहिजे. म्हणून माझा प्रयत्न हा आहे की चिटिंग कसलीच झाली नाही पाहिजे. जे डिझर्व करतात त्यांनाच तो कोर्स फ्री भेटायला पाहिजे. हा माझा फक्त मोठा आहे. तर मोठा विषय असा की टेस्ट द्यायची कशी. तुम्हाला ॲप डाउनलोड करायचे, लॉग इन करायचे, डाव्या साईडला सेक्शन्स असतात. त्या सेक्शनमध्ये तुम्हाला टेस्ट किंवा फ्री टेस्ट नावाचे जे ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे. फ्री टेस्टमध्ये गेल्यानंतर 0 to हिरो नावाचं ऑप्शन दिसेल, ते तुम्ही क्लिक केलं तरी क्लिक होणार नाही. ते ॲक्युरेट 10 वाजताच क्लिक होईल. म्हणजे ती टेस्ट फक्त 10 ते 12च्या टायमामध्येच ओपन होईल. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याच टायमाला ओपन होणार नाही. सो परत सांगतोय, टेस्टचा टाइम 10 ते 12च असेल. 12च्या आतच तुम्हाला टेस्ट अटेम्प्ट करायचे. मी तर म्हणेल 10लाच मोबाईल घेऊन बसा आणि 10 वाजताच टेस्ट ऑन करा, म्हणजे तुम्हाला 60 मिनिटामध्ये टेस्ट अटेम्प्ट करता येईल. सो हा व्हिडिओ मॅक्झिमम जणांना शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. धन्यवाद.